नामदेवरायांनी ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं. सगळी मंडळी भावविभोर झाली आणि आपापल्या स्थानाला गेली. नामदेवराय पंढरीला गेले परमात्म्याबरोबर. मी रडलो का देवही रडतो म्हणून नामदेवराय एकांतात रडायचे. ज्ञानोबारांची आठवण आली, रडून मोकळं व्हायचं, मनच लागत नव्हतं. माऊली 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 माऊली, काही विचारावं वाटलं तरी माऊली, काही मनातलं सांगावं वाटलं तरी माऊली. मी आता सांगू कोणाला, मी आता बोलू कोणाला. बोलता दिवस गेले आणि परमात्म्याची वारी आली पंढरीतली. त्या वारीचा अनुभव असा होता की भगवंतानं भक्तांना दर्शन द्यावं आणि त्या दर्शनामध्ये भजनाचा आनंद नामदेवरायांनी द्यावा, कीर्तन करावं वाळवंटात. नामदेवरायांची कीर्तनं ऐकून अत्यंत परमात्म्याचं ते स्वरूप नामदेवराय कीर्तनातून मांडायचे, देव सांगायचे. पण यावेळेची वारी जरा अवघड होती पंढरीतली. नामदेवराय म्हणायचे, देवा मी खूप रंग भरण्याचा प्रयत्न करतोय, पण ती श्रीरंग नावाची देवता माझ्या कीर्तनाला येत नाही. नाही म्हणते ती. का रे बाबा, तू माझं सांगतोय ना का तुझं काही? अरे तुझं सांगतोय तरी येत नाही ती. का येत नाही? मला नाचावंही वाटत नाही, मला गावंही वाटत नाही, आणि मला काही विषय सुद्धा सांगावं वाटत नाही. सांगितलं तरी मला काही समाधान होत नाही. असं बऱ्याचदा घडतं. व्यासांना झालेलं आहे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. श्रीमद भागवताच्या उत्पत्तीचे प्रसंग वाचा, आपल्या लक्षात येईल. मग मी काय करू? अरे तुझं कीर्तन रंगल्याशिवाय मलाही वारी भरल्यासारखं वाटणार नाही ना नामदेवा. सांग काय करू? करशील? अरे बोल ना नामदेवा. भगवंतानी जवळ धरलं नामदेव महाराजांना. काय पाहिजे का तुला? काही तू काही चुकलंय का तुझं? कोणी काही बोललं का तुला? नाही, फक्त मी मागतो ते मला तू दे. काय? एकदा ज्ञानोबारांचं दर्शन करून दे ना मला. सगळे तुझ्या दर्शनाकरता रडताय पंढरीत, पण देवा रागवू नको रे, मला पंढरीत सुद्धा माझ्या ज्ञानोबारांची आठवण येते. दे ना मला माऊलीचं दर्शन. आणि दर्शन करून दिलं तर मग श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरी. मग मी नाचेन पंढरपूरला. पण एकदा ज्ञानोबाराय डोळ्यानं दाखव. काय प्रेम असेल ज्ञानोबारायांवर महाराज. एक अलौकिक प्रेमाचं नातं तीर्थयात्रेतून निर्माण झालेलं आहे नामदेवरायांचं आणि ज्ञानोबारायांचं. समाधी सोहळ्याचे प्रसंग वाचले की डोळ्याला धारा लागतं महाराज. असं वाटतं काय उपकार केले हो नामदेवरायांनी सनातन धर्मावर. नुसत्या वारकरी संप्रदायावर नाही, अख्ख्या सनातन धर्मावर. अख्खा समाधी सोहळा समोर मांडला महाराज. आपल्या नजरेला आणून दिले कसे ज्ञानोबाराय उतरले, कसं स्नान घातलं ज्ञानोबारायांना, कशी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली, कसं मोठ्या भावाचं दर्शन घेतलं, कशा मुक्ताबाई भावविभोर झाल्या. काय आपण होतो का तिथं पाहायला? पण वारकरी संप्रदायाची संत महात्म्यांनी केलेली ही लीला मोठी कठीण आहे. आणि ती लीला आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. त्यामुळं कार्तिकीचा सोहळा कोणाला सोडावं वाटत नाही. विठ्ठल
महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत मनती तेथे भाव विधी निषेध नेनती एकनिष्ठा धरुणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत मनती तेथे भाव तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत मनती तेथे भाव मुक्ताबाई नाम त्रिभुवन पाव मुक्ताबाई नाम त्रिभुवन पाव मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावन मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय देवाची आद्यत्रय मुक्ताबाई संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वै गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिवृणन् ममापीशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत मनती तेथे भाव स्वर बंद केला तेथे विश्वमौली ज्ञानोबारांच्या
संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हो घातलेला हा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामध्ये श्रद्धेय आदरणीय आपल्याला सगळ्यांना जीवाभावाचे असणारे रमेशजी महाराज गोरे गुरुजींच्या पवित्र धर्मशाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य उत्सव आणि या उत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेलं हे सद्भाग्य आहे. गेल्या वर्षी या उत्सवामध्ये मी सेवा केली आणि याही वर्षी फारसं तसं काही सेवेसंदर्भात बोलणंही झालं नाही, पण त्या बाबांनी द्वादशी माझ्याकडे सुपूर्द केली. पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं उपस्थितीमुळं हा उत्सव आळंदी क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं असं आपण सगळेजण अनुभवतोय. गोरे महाराजांच्या फळावरचा उत्सव अत्यंत आनंददायी आहे. गायक वादकांची कीर्तनकारांची खूप मोठी मांदियाळी इथं महाराजांच्या स्वभावामुळं एकत्रित होते आणि त्याच्यामुळे एक आगळा वेगळा आनंद भजनाचा या क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना घेता येतो. याच स्थानावर सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा संतांचं जीवन महिम्याच्या अंगानं तुमच्या माझ्यासमोर व्यक्त करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोड आरंभी कीर्तनाची चाल ज्यांनी गायली असे श्रद्धेय महाराष्ट्रातलं भजन वैभव गेल्या अनेक वर्ष तरुणांवर नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आदरणीय श्रद्धेय बगुरे गुरुजी, श्रद्धेय मृदंग विश्वातला एक महाराष्ट्रानं स्वीकारलेला कमी ताकदीमध्ये सुद्धा गोड मृदंग वाजवू शकतो याचा प्रत्येक महाराष्ट्रासमोर मांडणारा एक गोड हात. मृदंग वाजवायला केवळ ताकदच लागत नाही, मृदंग वाजवणं ही सुंदर एक कला आहे. नाही ती सेवा अत्यंत विनयानं करता येते आणि गोड सार ज्याला म्हणतो आपण लोणी ते काढता येऊ शकतं. मृदंग वाजवणारे खूप झाले पण कीर्तन वाजवणारे थोडेच राहिले आता. आदरणीय श्रद्धेय विकासजी महाराज बेलूकर, धन्यवाद. भरपूर महाराज मंडळी, अनेक वादक इथं बसलेले आमचे बंधू. गोड महाराष्ट्रातला मृदंगातला हात आहे. खोटे माऊली आहेत, ज्ञानेश्वर माऊली, श्रद्धेय सगळी महाराज मंडळी आहे. काही नावं घेऊन काही नावं राहण्याची माझ्याकडून शक्यता असल्यामुळं आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. तुम्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो आणि संकल्पित वेळी ती सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल या सोहळ्याचं कोणाला निमंत्रणही नाही, कोणी फोनही नाही, कोणाला पत्रिकाही नाही, पण कार्तिकीची ज्ञानोबारायांची वारी सोडावीच वाटत नाही महाराज. इथल्या वारीचा एक आगळा वेगळा आनंद आहे. तुम्ही मी येतो यात काय नवल आहे. प्रतिवर्षे सनकाधिक यात्रे येते उपासक, प्रत्येक वर्षाला सनकाधिक महामुनी नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे या क्षेत्राची वारी करत असतात. कारण या क्षेत्रातल्या वारीचं अनन्यसाधारण पुण्य आहे. इथली देवता महान आहे, इथल्या क्षेत्रातली माती महान आहे, या क्षेत्रातलं तीर्थ महान आहे, या क्षेत्रातले संत महान आहे आणि या 4ही गोष्टीपेक्षा या क्षेत्रातली साधना महान आहे. या 5 गोष्टीचं संमेलित दर्शन आळंदी क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना होतं. इथल्या देवतेचं काय वर्णन करावं. जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, शिवपीठ हे जुनाट, हे काही सामान्य देवता आहे. सिद्धेश्वर नावाच्या देवतेचं वर्णन तुमच्या माझ्याकडून होणार नाही. ममत्वे तांबवानी गुणकथन पुण्येन भवतः, माझ्याकडून होणार नाही.
मधुस्पीता वाच परममृतं निर्मितवतस्तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरुर्विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन्. माझ्याकडून होणार नाही, देवतेचं वर्णनच होणार नाही. इतकी सुंदर गोड आशीर्वादाची देवता आहे. आशुतोष नाव आहे तिचं. लवकर प्रसन्न होते ती सिद्धेश्वर नावाची देवता. ती देवता आहे. तीर्थ काय तीर्थ आहे महाराज इंद्रायणी. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभय देशी. कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर. या तीर्थाचं महिमान आहे. अरे एका तीर्थाचं स्नान करा आणि भगवान विष्णूलाही आणि भगवान महादेवालाही प्रसन्न करून घ्या. या दोन्ही देवांच्या आवडीचं तीर्थ इंद्रायणी. इतकं सुंदर तीर्थ आहे. भूमी गावाचं वर्णन केलं. कोणत्याही गावाचं वर्णन होत नाही. माझ्या गावाचं वर्णन का नाही केलं? माझं गाव काही तुकोबारांना दिसलं नाही, नामदेवरांना दिसलं नाही. पण धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग काही गावं निवडली. वा. तसं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव. पुण्यभूमी ठाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव. पुण्यभूमी ठाव पुण्यभूमी ठाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 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 नवीन ऐकायला मिळतं बरं. या चाली हे तुम्हाला आळंदीतच घडेल, पाहायला ऐकायला मिळेल. कान तृप्त. इथलं मृदंग वेगळं ऐकायला येतो, इथलं भजन वेगळं ऐकायला. तुम्ही कोणाही फडावर जा, काय भजन चालतं महाराज आळंदीत. इथं तर श्रोता म्हणून आलं पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन नाही झालं काय अडचण आहे. लोक तिथं आटापिटा करतात. नाही नाही आमचं दर्शन राव दे ना. इथं ज्ञानोबार आहे, भजनात आहे, काय तिथं आटापिटा करतो. या साधकांच्या भजनाला सोडून ज्ञानोबार आहे आता समाधीत बसतील कसे. ज्ञानोबार आहे भजनाला आहे. हे भजन होऊन मग उद्या समाधी सोहळा आहे. अगोदर भजनात ज्ञानोबार आहे. प्रमाणच तशी आपली. शिंप्याचा पोरियक खेडिया नामा त्याने सतत फळ जागविला. आद्य फळकरी नामदेव आहे. या महाराष्ट्रातल्या भजनाची दोन चाक आहे. एक चाक देहूकर आहे आणि दुसरं चाक वास्कर आहे. तुम्ही त्या लोकांचं भजन पहा, त्या मंडळींचं नाद नाही महाराज. आद्य फळकरी नामदेव आहे. या फड परंपरेचे अधिपती नामदेव आहे. आणि त्या फड परंपरेचे अधिपती नामदेवराय असताना नामदेवरायांची आजी गुरु मुक्ताबाई नामदेवरायांच्या भजनामध्ये तल्लीन व्हावं. ज्ञानोबारायांनी, आदिशक्ती मुक्ताबाईंनी नामदेवरायांच्या भजनासारखा त्या भजनाला दाद देणारा किंवा त्या भजनाचा उत्तम श्रोता ज्ञानोबारायांनंतर मिळाला नाही. नामदेव महाराज हक्काचा श्रोता हरवला की त्रास होतो महाराज. आपल्या मृदंग साधनेवर, आपल्या गाण्यावर एखादा व्यक्ती जर जीवापाड प्रेम करत असेल आणि तो जर आता आपल्याला दिसेनासा झाला असेल, ते त्या कला सादर करताना किंवा ती सेवा करत असताना काहीतरी उणीव, काहीतरी खंत मनुष्याला जाणवत.
मी गुरुजींना अनेकदा बोधेबाबांसमोर गाताना पाहिलं. बोधे बाबांसमोर बोधे बाबांच्या चाली म्हणून बोधे बाबांनी स्मित हास्य नजरेने आपल्याकडे करून बघणं हा आनंद. आणि आज बोधे बाबांच्या चाली गाताना बोधे बाबा नसणं आणि त्या चाली गाणं आणि बाबांचा चेहरा नजरेला नाही, यात खूप मोठी तफावत आहे. ती उणीव ती पोकळी भरून निघत नाही. विशेषतः ते वारकरी संप्रदायाच्या विश्वात जास्त घडतं. नामदेवरायांनी ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं. सगळी मंडळी भावविभोर झाली आणि आपापल्या स्थानाला गेली. नामदेवराय पंढरीला गेले परमात्म्याबरोबर. मी रडलो का देवही रडतो म्हणून नामदेवराय एकांतात रडायचे. ज्ञानोबारांची आठवण आली, रडून मोकळं व्हायचं. मनच लागत नव्हतं. माऊली 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 माऊली. काही विचारावं वाटलं तरी माऊली, काही मनातलं सांगावं वाटलं तरी माऊली. मी आता सांगू कोणाला, मी आता बोलू कोणाला. बोलता दिवस गेले आणि परमात्म्याची वारी आली पंढरीतली. त्या वारीचा अनुभव असा होता की भगवंतानं भक्तांना दर्शन द्यावं आणि त्या दर्शनामध्ये भजनाचा आनंद नामदेवरायांनी द्यावा. कीर्तन करावं वाळवंटात. नामदेवरायांची कीर्तनं ऐकून अत्यंत परमात्म्याचं ते स्वरूप नामदेवराय कीर्तनातून मांडायचे, देव सांगायचे. पण यावेळेची वारी जरा अवघड होती पंढरीतली. नामदेवराय म्हणायचे, देवा मी खूप रंग भरण्याचा प्रयत्न करतोय पण ती श्रीरंग नावाची देवता माझ्या कीर्तनाला येत नाही. नाही म्हणते ती. का रे बाबा, तू माझं सांगतोय ना का तुझं काही? अरे तुझं सांगतोय तरी येत नाही ती. का येत नाही? मला नाचावंही वाटत नाही, मला गावंही वाटत नाही आणि मला काही विषय सुद्धा सांगावं वाटत नाही. सांगितलं तरी मला काही समाधान होत नाही. असं बऱ्याचदा घडतं. व्यासांना झालेलं आहे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. श्रीमद भागवताच्या उत्पत्तीचे प्रसंग वाचा, आपल्या लक्षात येईल. मग मी काय करू? अरे तुझं कीर्तन रंगल्याशिवाय मलाही वारी भरल्यासारखं वाटणार नाही ना नामदेवा. सांग काय करू? करशील? अरे बोल ना नामदेवा. भगवंतानी जवळ धरलं नामदेव महाराजांना. काय पाहिजे का तुला? काही तू काही चुकलंय का तुझं? कोणी काही बोललं का तुला? नाही, फक्त मी मागतो ते मला तू दे. काय? एकदा ज्ञानोबारांचं दर्शन करून दे ना मला. सगळे तुझ्या दर्शनाकरता रडताय पंढरीत, पण देवा रागवू नको रे, मला पंढरीत सुद्धा माझ्या ज्ञानोबारांची आठवण येते. दे ना मला माऊलीचं दर्शन. आणि दर्शन करून दिलं तर मग श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरी. मग मी नाचेन पंढरपूरला. पण एकदा ज्ञानोबाराय डोळ्यानं दाखव. काय प्रेम असेल ज्ञानोबारायांवर महाराज. एक अलौकिक प्रेमाचं नातं तीर्थयात्रेतून निर्माण झालेलं आहे नामदेवरायांचं आणि ज्ञानोबारायांचं. समाधी सोहळ्याचे प्रसंग वाचले की डोळ्याला धारा लागतं महाराज. असं वाटतं काय उपकार केले हो नामदेवरायांनी सनातन धर्मावर. नुसत्या वारकरी संप्रदायावर नाही, अख्ख्या सनातन धर्मावर. अख्खा समाधी सोहळा समोर मांडला महाराज. आपल्या नजरेला आणून दिले कसे ज्ञानोबाराय उतरले, कसं स्नान घातलं ज्ञानोबारायांना, कशी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली, कसं मोठ्या भावाचं दर्शन घेतलं, कशा मुक्ताबाई भावविभोर झाल्या. काय आपण होतो का तिथं पाहायला? पण वारकरी संप्रदायाची संत महात्म्यांनी केलेली ही लीला मोठी कठीण आहे. आणि ती लीला आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. त्यामुळं कार्तिकीचा सोहळा कोणाला सोडावं वाटत नाही. पण इथं आल्यावर सुद्धा काही माणसं आपापलाच बाजार थाटत राहतात. उपासना करत नाही, आपला बाजार. अरे इथं सेवा केली पाहिजे ज्ञानोबारायांची.
या क्षेत्राची प्रदक्षिणा घातली पाहिजे. दिवसभर मित्रांना भेटण्यात वेळ जातो म्हटल्यावर आलो कशाला वारीला आपण. यांची भेट राहिली त्यांची भेट राहिली. तुम्ही त्यांच्या भेटीला आलाय का ज्ञानोबाऱ्यांच्या भेटीला आलाय? हे रात्रंदिवस आपल्या जवळ आहे ना. विशाल महाराज खोलेंना भेटून तुमचा काय उद्धार होणार आहे? मी 2-3 दिवस झाले अनुभवतोय, जो फोन येतो तो महाराज तुम्हाला भेटायचो. अरे कशाला भेटतो आम्हाला? इथं काय घरी आहे ना, इथं येतोच कशाला भेटायला? तो आमची वेळ घेतो तुझी वेळ घेतो विनाकारण. जा एखाद्या फळावरती बैस, सेवा कर, भजनं चालू आहे. तुम्ही न्याहाळून बघा. पहाटेचा आळंदीला चक्कर मारा. जी महत्वपूर्ण वेळ आपली ज्ञानेश्वरी पारायणाला या कालावधीत खर्च करत आहे त्या फळाकडे तुम्ही बघा. अजून सुद्धा काही फळं आहेत महाराज ते ज्ञानेश्वरी पारायणच करता समाधी सोहळ्याला. जे ज्ञानोबाऱ्यांच्या आवडीचं आहे ते जिथं गावं म्हणावं बोलावं त्यातच आपला वेळ गेला पाहिजे. जगात केलेलं पाप इथं धुता येतं महाराज, पण इथं केलेलं पाप जगातल्या कुठल्याच भूमीत धुता येत नाही. का? इतर ठिकाणी काही तीर्थ नाही आहेत ना ती तीर्थ, पण ते तीर्थ म्हणता तीर्थे तया ठाया इति पुनीत भावया पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा. आम्ही जात नाही तिकडे. गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. आता या वारीला गंगामाता सुद्धा आलेली, या वारीला यमुना मैया आलेली, या वारीला तापी आली, पूर्णा आली. जगातल्या सगळ्या नद्या ज्ञानोबाऱ्यांच्या वारीला येतात महाराज. विश्वातल्या तिथं कुठे आहेत या नद्या आता? अरे ज्ञानोबाऱ्यासारख्या योग्याच्या चरणावर शुद्ध व्हायला येणार नाही तर जातील कुठे? त्यांना स्थान कुठे अन्यत्र जायला? साधय का ते? ज्या गोदेचा खतट निर्मळ आहे, ज्या ज्ञान तुकोबाऱ्यांनी गोदावरीच्या तटाका करता अभंग गावा. गोदा तटे निर्मळे देव देवांची रावळे संत महंत मिळे दिवस जाय. ती गोदावरी मग इथं ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर लोटांगण घालते. घ्या घ्या मला पदरात घ्या, मला जवळ घ्या, असं आहे. म्हणून आपण इथं आल्यानंतर संतच गावं, संतच सांगावं, संत महिमानात थोडंसं रममान व्हावं. आळंदी क्षेत्राची वारी ही उपासनेकरता खूप मजबूत महत्वाची वारी आहे, जेणेकरून आषाढी झाल्यावर 4 महिन्याने आणि आषाढी येण्याच्या अगोदरच्या कालावधी करता ही खूप महत्वाची वारी आहे. आषाढीपर्यंतची चार्जिंग कार्तिकीपर्यंत टिकवायची आणि कार्तिकीला एकदा बॅटरी भरून घेतली की आषाढीपर्यंत टिकवायची. खूप आनंद. काय पापाला आणि बापाला घाबरलो की माणसाचं जगात कोणी काही वाटोळ करू शकत नाही. आणि आपला बाप ज्ञानोबार आहे, त्यामुळं ज्ञानोबाऱ्यांच्या सेवेकरता आपण सगळेजण इथं आहे. मग इथं कसली सेवा करावी त्यांचं वर्णन ऐकायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीत ज्ञानोबाऱ्यांना सोडून दुसरं काही सांगायचं नाही आणि काही गायचं सुद्धा नाही. बरं बरं, त्याकरताच मी तुकोबाऱ्यांचा संत जीवनावर प्रकाश घालणारा अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या द्वारा संत जीवन तुमच्या माझ्या समोर मांडताय. विठ्ठल 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 बोला पुंडली तुकोबारे संत जीवन मानतायत. धन्य भावशीळ तुकोबारे बोलतात. महाराज या अभंगाच्या द्वारा संत जीवनाला धन्यता देतात. धन्य कोण? भावशीळ. जे भावशीळ आहे ते धन्य. परमार्थाने प्रपंच या दोन्ही वाटचालीमध्ये भावनेला आणि क्रियेला फार प्राधान्य आहे. तुम्ही आणि मी जिथं जगतोय तिथं क्रियेला प्राधान्य आहे आणि जिथला प्रवास तुकोबारे सांगताय तिथं भावनेला प्राधान्य आहे. तिथं क्रिया महत्वाची नाही, तिथं भावना लागते. इथं क्रिया महत्वाची. कधी कधी भावना ही देशात कालात आणि संघात विभागली जाते. ऐका, आपण एखाद्या देशामध्ये जा, भावना बदलते. आता आळंदीला आलेली माणसं पहा तुम्ही. उभागण, ज्याचा उभागण
त्याचा चुला बंद. द्वादशीला तुम्ही कोणत्याही फळावर जा, जीवन आहेच महाराज. देशानं भावना निर्माण होते. माणसं म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देश बोलतच नाही माणसं. काही वेळेला कालानं भावना निर्माण होत असते. कालाने निर्माण झालेली भावना त्या कालापुरती टिकते, त्याच्या पलीकडे ती साथ देत नाही. सुनील दादा, आळंदी क्षेत्रामध्ये बघा, पंढरीला बघा, अहो कालाने माणूस एकदम भावनिक होता. एकदम काही नाही हो, याच्याशिवाय काय आनंद आहे. लोक म्हणतात 23 तारखेपर्यंत माणसं म्हणत होते तिकडचा आनंद चांगला आहे. 24ला इकडे आले माणसं म्हणतात या आनंदासारखा तो आनंद कुठं काढला. कालानं भावना निर्माण होते माणसाच्या अंतःकरणात. गरम सुद्धा होत नाही माणसं, इथं तापत नाही. इतका वेळा पण भूक सहन करू शकत नाही घरी. सोमवारी एकादशी जवळ आली, दिवस निघून जातात क्षेत्रात, घरी नाही होते. एरवी 14 दिवस निघून जातात, एकादशीला पहाटच भूक लागते. मग क्षेत्रामध्ये एक विशेष आहे महाराज, ते क्षेत्राचं महात्म्य असतं की आपली क्षेत्राबद्दलची कालापरत्वे भावना बदलते. इथं कोणी आपल्याला त्रास देऊ द्या, आपण रागवत नाही. मी सांगतो तुम्हाला, मी काल परवा बघितलं, अहो साबण लावलं एका जणानं आंघोळीला, अख्ख्या अंगाला, तोंडाला साबण सोडत होता. टँकरवर आंघोळ करतोय, टँकर लावलेलं, तोंड सोडता साबण लावलेलं. कोणीतरी आलं, ती नळाची टोटी बंद केली, पुढं निघून गेलं. त्याने साबण लावले, ते गेलं निसटून टँकरच्या बाहेर. नळ दिसत नव्हता, पण तरी तो आवाज देत होता, अरे माऊली, अरे माऊली. अरे कोणी आहे का रे जेवढा नळ चालू कर, नाही तर मला नळाखाली लाव, माझ्या डोळ्याला त्रास होतोय. तिथं म्हटलं का त्याने, का रे माऊल्या, अरे कोण रे नालाय का, नळ बंद करून निघून गेला. होत नाही महाराज या भूमीत. या भूमीचं ते महिमान आहे, एक आगळं वेगळं महिमान आहे. इथं तुम्ही फळावर पाण्याची फोडणी द्या तरी अन्नाला चव असते. पाण्याची संस्थेत राहणारी पोरं पा, अरे सकाळी 7ला सुंदर बदामचा तुपातला शिरा बनवून द्या पोराला, तो खात नाही. इथे पोह्याची प्लेट खाऊन त्याचा चेहरा पहा तुम्ही. कधी कधी लोक आम्हाला म्हणतात आमचं पोरग इतकं सगळं खाऊन मी संस्थेच्या पोरासारखं दिसत नाही. अरे म्हटलं तुझं पोरग अन्न खातं, आमची पोरं ज्ञानोबारांचा प्रसाद खाता. प्रसादाचा फरक आहे ना. प्रसादे सर्व दुःखानां, सर्व दुःखाची हानी प्रसन्न चेतसो. कालाने भावना निर्माण होते, कधी कधी भावना संघात सुद्धा निर्माण होते. महाराज, मी अनेकदा सांगितले माझ्या जीवनातलं उदाहरण. मी नगर जिल्ह्यात कीर्तनाला होतो, साधारणतः 10-12 वर्षापूर्वीचा विषय असेल. मी एसटीने कीर्तनाला गेलो होतो तेव्हा. म्हणजे सांगितलं पाहिजे ना, मी एसटीने सुद्धा कीर्तनाला जात होतो बुवा. एकदम ते लोकांना त्रास होतो, एकदम गाडीत बघितलं की मी जात होतो, त्याला काही जावंच लागतं. मी कीर्तनाला गेलो होतो नगर जिल्ह्यात. जवळजवळ 12-13 वर्ष माझे वडील माझ्यासोबत कीर्तनाला फिरायचे. आता कुठं ते 5-5, 6-7, 7-7 दिवसाचा मुक्काम होतो, कधी जाणंही होत नाही घरी, त्याच्यामुळे ते येत नाही. पण माझ्या कायम सोबत असं. पण नेमकं त्यावेळेला मी श्रीगोंद्यावरून ते संजय महाराज गिरमकार आहे आनंदवाडीचे, त्यांचे वडील खूप जुने गायक. म्हणजे तुम्ही जर जुन्या ढोकबाबांच्या कॅसेट बघितल्या किंवा नामदेव बाबा वैकुंठवासी नामदेव महाराज पठाळेंच्या जुन्या कॅसेट ऐकल्या तर जॉकेट घातलेला असायचं आणि खूप तयारीचा आवाज. महाराज गुरुजींना त्यांचं लगेच चेहरा नजरेला आला. त्यांना नाना म्हणायचे, नाना निळोबाराय. त्यांचं नाव निळोबाराय महाराज गिरमकर नाना. नेमकं त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन, त्यांच्या श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडं होतं. आणि मी डीएडला होतो संभाजीनगरला. मी कॉलेज केलं, दिवसभर आलो कीर्तनाला. सकाळचं कीर्तन केलं, संध्याकाळी एक कीर्तन मला होतं आणि दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाला जायचो. मला ते अमोल नावाचा मुलगा आहे, संजय महाराजांचा पुतण्या, त्याने सोडून दिलं रोडला. छोटीशी चौकी होती बांधलेली, बस स्थानक. तिथं एखादी गाडी येईल आणि मला घेऊन जाईल. मी वाट बघत होतो त्या गाडीला. तिथं उभा राहिलो, समोरून एखादं वाहन येईल.
गाडीत आली नाही तिथून एक ट्रॅक्टर चालला होता ऊसाचा, त्याला 2 ट्राल्या, हो माग 2 ट्राल्या, आणि त्या ट्रॅक्टरवर गाणं चालू होतं, बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजत. गाणं चांगलं नाही पण वाईटही नाही ना, वाईट कुठे, मला आवडायचं ते गाणं. मी संगीतप्रेमी माणूस आहे, माणूस असं एकदम आऊ बिऊ मी मला ते जमत नाही. नाही नाही मी ते ऐकतच नाही, मी सगळं ऐकतो. मला जे जे आवडेल ते मी ऐकतो. काय त्याला त्याची नजर पाहिजे, कानाला जी तयारी पाहिजे, ऐकावं. किती सफल प्रयत्न असतात काही लोकांच्या गाण्यामध्ये, आहे की नाही. मी ते गाणं ऐकलं, चांगलं होतं, पण सकाळी सकाळी नाही ना ऐकावं वाटत. सकाळ म्हटली की काय ऐकायचं झालं, उठारून उदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. हे सकाळ आहे, याला सकाळ म्हणतात. प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. उठा सकळ उठिले नारायण, उठा सकाळ उठिले याला सकाळ म्हणतात. जपत अनुष्ठान व्यर्थ करणे, तीर्थव्रत यमने वलगे दैवता धरणे, हे आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे मरण मरणे, केशव माधव अनंत वदना भय पातक हरणे. ही सकाळ आहे, सकाळ. याला सकाळ म्हणतात. प्रातकाळी गोवन माळी, प्रातकाळी गोवन माळी, हो घेऊन जातो घेऊन देव, आदरी धरो अधरी धरो अधरी धरो उभी मीरा, उभी मीरा, उभी मीरा, वाटली पाय, उभी मीरा, वाटली पाय, ओ केव्हा केव्हा केव्हा
याला सकाळ म्हणतात. लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया टाको ना भोवाडो. ऐका बरं सकाळी मन प्रसन्न नाही होत. ते गुबू गुबू कसं ऐकावं वाटत सकाळ सकाळ. ते गुबू गुबू ऐकलं सरी महाराज आणि मी त्या पोराकडं पाहिलं. मी भावना सांगतोय तुम्हाला. त्या पोराकडं पाहिलं मी हसलो बा. त्याला समजलं अरे महाराजांना हे गाणं काही आवडलेलं दिसत नाही. ते पोरग 20-25 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं गाणं बदलून अभंगच लावला. सुंदरते ध्यान तो परत अभंग लावेल का न लावेल का मला माहिती नाही. पण एका कीर्तनकाराकडे पाहून त्याला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलवावं वाटलं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. मला काही किंमत नसेल हो, पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे ना. कधी ती देशात, कधी ती कालात, कधी ती संघात तरी बदलते. पण ज्यांची भावना देशात, कालात, संघात विभागलीच जात नाही असे कोण असतील तर ते संत आहे. बदलत नाही. अरे कधीच बदलत नाही. कोणाकोणाकरता बदलत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी तुल्य निंदा स्तुतिर्मुनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्य प्रियो नरा. कोणा करताच बदलत नाही. तो कोणी येऊ देत भावना बदलत नाही. मग त्या भावशील जगण्याचा नेमका परिणाम त्यांच्यावर काय झाला. संत जीवन तुमच्या माझ्या समोर मांडत असताना तुम्हाला जर भावशील जीवन बघायचं असेल तुकोबारे म्हटले तर तुम्ही संतांजवळ जा. पण त्या भावशील जीवनाची खूण काय. त्यांच्या इतकं जगात कुठलंही निर्मळ अंतःकरण हृदय तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुकोबारे बोलतात अभंगाचं पहिलं चरण. धन्य भावाशीळा धन्य भावाशीळा धन्य भावाशीळा धन्य निर्मळा
सिस्टीम लावण्याचा हातखंड आहे. जय अंबिका साऊंड आता एका गावापुरता आणि एका तालुक्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आपण तर जेवढे भजन प्रकाशित केले तेवढे सगळे या साऊंडला जेवढे. जो पिंगळा म्हणता म्हणता माझा फार मुंगळा व्हायला लागला आता, तो या साऊंडला म्हटलं आपण अगोदर. ही सिस्टीम होती तेव्हा आपण सहज. त्यांना आनंद आहे वेगळाच. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, त्यांचं हृदय खूप निर्मळ आहे. त्या हृदयाची बरोबरी इतर कोण्याही ठिकाणाला लावता येत नाही, कोणाच्या अंतःकरणाबरोबर जोडता येत नाही. साधू दीनवत्सला, त्या हृदयापर्यंत रेडा जरी गेला तरी समाधिस्थ होतो. रेड्याचं सुद्धा मंदिर होतं. त्या हृदयानं एखादी भिंत करून येणं पाहिली तर तिचं सुद्धा मंदिर होतं. त्या हृदयानं ज्या पाठीला टेकायला एखाद्या दगडानं सहारा दिला त्याचं सुद्धा निवासाला मंदिर होतं. अख्ख्या विश्वामध्ये पशुला समाधी देणारं एकमेव हृदय ज्ञानोबारांचं आहे. पशुला, बापाला अग्निडाग द्यायला तयार होत नाही पोरं, रेड्याला रेडेश्वर म्हणून समाधी देणारे ज्ञानोबार आहे. किती प्रेम असेल, किती प्रेम असेल मुक्ताबाईंचं, विश्वगुरु निवृत्तीनाथांचं, सोपान काकांचं. त्यामुळं संत हृदय हे खूप निर्मळ आहे. चित्त जैसे गंगाजळ, गंगाजळाप्रमाणे काय, गंगाजळापेक्षाही ते निर्मळ आहे. बस आता त्याला उपमा देता येत नाही. आणि आपण इकडे तिकडेच हृदय पाहून राहिलो. तरुणाई तर हृदयातच गेली. नाही नाही, तिने मला हृदय दिले. अरे तिने लय 10 जणांना दिलंय. तू तुझं हृदय ठिकाणावर ठेव, तुला काय हृदय दिली. प्रेम तो हमें भी करना था. एक मला भेटला म्हणे मी कविता करतो. और म्हटलं दाखवा, मला आवड आहे. त्यानं लिहिलं होतं, प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. आता काय कर्ज काढून ताजमहल बांधतो का तू? एखादी खोली बांध तुझ्याकरता, टॉयलेट बाथरूम माट्याची येड्या. ताजमहल बांध. मी त्या बुलढाणा जिल्ह्यात मोताळा नावाचं बस स्टँड आहे, त्या मोताळ्याला बसलो होतो. एक दिवस बसलो, ते विजोबांची वाट बघत बसलो. एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलं, हातावर मेहंदी बिंदी काढलेली. मी न ते पाहिलं, म्हटलं आपण जुने झालो आता, आपण उठण येईल जागा द्या. पंखा बिंका चालू होता वरती. मी उठलो मागे जाऊन बसलो मागच्या लाईनीत. ते दोघं जण पुढे आले आणि ती मुलगी तो मुलगा त्यांच्या एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. ती पोरगी म्हणे, तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं? हा म्हणे, तुझ्या डोळ्यात तर मला सारं जग दिसतं. म्हटलं मेलो गळ्या आता, सारं जग? नाही नाही, खरंच सांगा काय दिसतं? हा म्हणे, मला तुझ्या डोळ्यात सारं जग दिसतं. मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं मूर्खा, तू या जगात मग एसटी कुठे असेल तर पाय जरा. मी 1-1.5 तास झाले बसलो या बस स्टँडवर ना, धड कंट्रोलवर सांगतोय. म्हटलं तू या जगात दिसेल तर बरं होईल भाऊ जरा काही. अरे किती शिरता कोणाच्या हृदयात, काय सापडणार आहे? इथं सापडतं का? असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धं क्षेमार्धं पिपत शुकगाथा तुलसुदाम. इथं काय का विश्वासाला तुडवी जे चोरा. ज्ञानोबारांची भाषा आहे. शिनला सुई जे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. वेड्या, या हृदय निर्मळापासून वंचित राहशील. निर्मळ हृदयापासून आयुष्यभर वंचित राहशील. इथं ये, जाऊ नको बाजूला. अरे ही माय आहे. दुसऱ्याची माय दिसायला गोरी म्हणून चोरणीला लागतो का? अरे आपली माय काळी असेल पण माय आहे ना, तिच्या कासेतलं दूध अमृताची धार आहे आपल्याकरता. तशी ज्ञानोबार आहे तुमची माझी आई आहे. ज्ञानोबार आहे तुकोबार आहे आपली मायबाप आहे. ज्ञानाबाई माझी अनंताची
बघा गुरुजी, मी इथं भजनालाच आलोय, मला वेळ राहील म्हणून गुरुजी एकदम नाही, तसं काय नाही. आपल्या कुटुंबातली सेवा आहे की नाही. घरच्या सवासणीला कुकू लावलं काय न लावलं काय ताण घ्यायचं इथं काय. हे काय याला आवड म्हणणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आरोग्य सांभाळायचं कशा करता. अरे हा आनंद जाऊ नये ना आपल्या आयुष्यातला, वारीचा भजनाचा. आरोग्य सुद्धा भजनाकरता सांभाळलं पाहिजे. खूप लक्ष देण्याची गरज आहे. आपले अनेक माणसं गेली बरं का या वर्षात, अनेक पोरं ॲक्सिडेंट वगैरे. एकदम सांभाळू. काय कोण म्हणतंय काय. इथं तुम्ही किती नीट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे. कोणाकोणाचा ताण घेता तुम्ही. अरे 60% पहा ना, येऊन जाऊन ते 40%कडे नजर जाते. ते 40%ची सगळे काय दिवे आपल्याला माहिती आहे. राव द्या ना सोडून चालेल. इथं किती नीट वागा, 100 पैकी 100 गुण कोणी देत नाही. पण ज्ञानोबारायांचं अंतःकरण, ज्ञानोबारायांचा जो दरबार आहे, ज्ञानोबारायांचं जे पीठ आहे, त्या पीठामध्ये आपला अवमान होत नाही. आपला सांभाळ होतो. आणि आपला सांभाळ एकदा माऊलींनी केला बस. जगातलं सगळ्यात मोठं हृदय ज्ञानोबारायचं आणि सगळ्यात पवित्र आहे. ज्यांचे हृदय निर्मळ. तुकोबाराय जेव्हा जेव्हा संत जीवनावर प्रकाश घालता तेव्हा 100% ज्ञानोबारायांचा चेहरा समोर ठेवायचा. इतर तर कोणी संताचं वर्णन तुकोबाराय करूच शकत नाही. महाराजांच्या विचारातच बसत नाही ते. हो, ज्ञानोबारायचं. तुकोबारायांचे संत परभंग म्हटले म्हणजे ज्ञानोबारायांकडेच लावायचे. इतरत्र लावण्याचा प्रयत्न सुद्धा कोणी करू नये. बस संत परभंग वाचायचा, ज्ञानोबारायांना समोर ठेवायचं, झालं संत जीवन. कारण ते तुकोबारायांनी सांगितलं तेव्हाच कळून येईल. ज्यांचे हृदय निर्मळ, तुम्ही त्या निर्मळ अंतःकरणापर्यंत जा. अरे देव सुद्धा ते हृदय शोधत 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 आला. कुठं कुठं गेला. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची उनखून जाणता, मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. भज गोपिकांची कोण घोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी, अति गाडी उद्धवा कुब्जा काय सुंदर होती. तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वनाप्रती. काय विषया सक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी. काय ती सोडी की ओवळी, त्यांचे उच्चिष्ट मी कवळगिडी. प्रेम सम्मेडी डुलत, पांडवांच्या बाचे मी काय लागे. त्यांचे बेमटे सोशे अनेगे, मी तो सुदाम्याच्या पाया लागे. काय त्याचे निपांगे पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती. त्या गोपिका मज दावी बांधिती, त्यांच्या निज प्रेमाची जाती. मी स्वय श्रीपती पोखितो, मी काय अन्नासी दुकाळलो. मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो. पण मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. की त्या प्रेमाच्या पाहुणचार असलेल्या हृदयात गेलो मी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या
माझा सुखा कारणे देव वेडा बला संत हृदय. अन्यतर कुठं जावं? मी तुम्हाला ज्या ओव्या सांगितल्या एकनाथी भागवतातल्या ओव्या, निर्मळ हृदयाच्या ओव्या की ज्या निर्मळ हृदयाला परमात्म्यानं पाहिलं, संपलं, आता कुठं जाऊ नये, इथंच थांबावं. सर परता होय माघारा, देह भाव बुडाला सारा, नाही संसारा सीतारा, भेद भ्रम गेला कमला नैना, मुरली नको वाजवू मनमोहना. काय केलं होत्या हृदयानं? विचारू नका काय केलं. याची लागी ओ तेजिले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी ओ वसविले निर्जना, बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. हे कोणी केलं? या संत जीवनाने केलं. म्हणून धन्य भावशीळ विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. आणि वाजवा मायबाप. जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग जरी असला तरी संत जीवनाचं निर्मळ हृदय आणि भावशीळ जीवन हे 2 महत्त्वपूर्ण टप्पे बघता बघता आळंदीत अख्ख्या फळांवर कीर्तन करता येतील आपल्याला. इतकं सुंदर संत जीवन आहे. पण विशेष काय महाराज त्यांचं? पूजी प्रतिमेचे देव, ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. आता प्रतिमेच्या देवतेचे बरेच प्रकार आहे. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी शैली, काही रेख्य मूर्ती आहे. पुणे मुंबईतलं कोणी असाल तर रेख्य मूर्ती तुम्हाला परिचित आहे महिलांना. वटपौर्णिमेला कशाची पूजा करतो आपण? वडाची. आता पुणे मुंबईत वडाचे झाडं मिळत नाही. बरं, रेषा ओढून त्या महिला मूर्ती काढतात, आकृती काढतात, चित्र काढतात वडाचं. पुण्यामध्ये मुंबईमध्ये वडाचं चित्र काढायचं आणि त्याला दोरा गुंडाळायचं आणि म्हणायचं वडापाव 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 वडा, म्हणजे वडा मला पाव, वडा मला पाव. 7 जन्म वगैरे वगैरे जे काय असलं ते की नाही. रेख्य मूर्ती. काही मूर्त्या लेप्य, हनुमंतरायाची मूर्ती लेप्य, त्याला शेंदूर चढवला जातो. काही दारुमयी मूर्ती आहे. दारुमयी म्हणजे तिकडे जाऊ नका, जगन्नाथपुरीला चला. जगन्नाथपुरीला जगन्नाथाची मूर्ती कशाची आहे? लाकडाची आहे. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. काही धातुमयी मूर्ती आहे, त्यामध्ये सोनं चांदी, तांब पितळ, चांब पितळ कनिष्ठ. आमच्या भागात अशी पद्धत आहे, पोराचं लग्न झालं की सोनी एक कृष्ण घेऊन येते माहेरातून. तुमच्याकडे आणतं का? आणतं ना? पण आमच्याकडे असं आहे बुवा, सोन्यानं कृष्ण आणला की सासूचा कृष्ण विसर्जित केला जातो. खरंच. पण तांब्या पितळाचा असला तर विसर्जित केला जातो, तांब्या पितळाचा. मग सासूची मूर्ती चांदीची आहे समजा, माहेरातून आणलेली, मग 3 पिळ्या वापरायची. नातवाचं लग्न झालं की विसर्जित करायची. आमच्या भागातलं सांगतो तो. पण समजा सासूचा कृष्ण सोन्याचा आहे, मग सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. मग त्या मूर्तीचं काय करायचं? ती माझ्यासारख्या, त्याला आवड आहे बा पूजेची, जो करू शकतो पूजा, मला लय आवड आहे महाराज, त्याला द्यायची. धातुमयी मूर्ती. काही मूर्त्या दारुमयी, धातुमयी, शैली. शैली म्हणजे दगडाच्या अनेक मूर्त्या आहे. तुकोबारे म्हटलं मला माहिती नाही बा ते कोण्या मूर्तीची पूजा करतात. पण पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती तिथे भाव, संत सांगतील तिथंच त्यांचा विश्वास आहे. अन्यत्र ते कुठं विश्वास ठेवत नाही. संत असून सुद्धा संत म्हणतील तिथं विश्वास ठेवणं हे संत जीवनाचं सगळ्यात मोठं विशेष आहे. आपण माणसं असून संतांवर विश्वास ठेवत नाही. ते संत जीवन पराकोटीच्या सुखाला गेलेलं आहे, पण तरी संत सांगतील तिथंच विश्वास ठेवतात. यद्यत आचरते श्रेष्ठः तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. तिथंच जायचं, नाही तर पंथ ते चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे त्याची हाल. तिकडं जायचं नाही, संतांच्या दिशेला जायचं. म्हणून त्यांचं जीवन मला भावलंय, संत जीवन. संत म्हणते ते भाव. अनेक मुद्दे सांगता येतील. रामायणामध्ये भगवान परमात्मा ज्या वेळेला वनवासात आहेत
आणि सीतामाईला रावणाने पळवलं. भगवंत व्याकुळ आहे, कुठेही जाईल त्याला परमात्मा विचारता माझी सीता कुठे, सीता कुठे. तेवढ्यात देवाच्या कानावर एक आवाज आला, आश्रमात या. कोणाचा आवाज होता तो? शबरीचा आवाज होता. भगवंत त्या आश्रमात गेले आणि तिला भेटले, तिनं बोरं दिले, काय असेल ते सगळं विधिवत उपचार तिने केला. भगवंत तिला विचारता, शबरी माझी सीता तुला दिसली का, सांग ना मला ती कशी भेटेल. आता देवाचा हा प्रश्न विचारणं जरा संयुक्तिक वाटत नाही का? तुमचं गाव कोणतं आहे? आळंदी. पण मग अशी बसलो. तुम्ही आमच्या गावच्या रामभाऊला ओळखता का? पाहिलंय का? असा उंच ठेंग नाही थोडा. आता हे आळंदीचे रामभाऊ माझ्या इथून 550 किलोमीटरवर. यांनी रामभाऊच पाहिला नाही. मी यांना विचारतो तुम्ही रामभाऊला ओळखता का? चूक आहे ना. शबरीनं सीता ओळखायला, सीता जानकी मैया तिनं बघितलेली असावी ना, पाहिलीच नाही. बाबा तिला विचारतो सीता कुठे? ती म्हणते सरळ जा, तुम्हाला एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, एक सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, आणि वाली भेटला की त्याचा वध करा, तुमच्या बायकोचा पत्ता तुम्हाला लागेल. भगवंत पुढे गेले, मारुतीराय भेटले, भक्त बनवलं, सुग्रीवाला मित्र बनवलं, वालीला मारलं. तो वाली मरताना खाली पडला, आयुष्यातले काही शेवटचे श्वास मोजतोय, पण तो देवाला म्हणतो, देवा वदिशो द्विषमो यथा, तुझा विरोधाभासातला स्वभाव आहे, तुला कोण देव म्हणेल रे? अरे जो तुमच्या परिवाराच्या आड गेला त्याचं तुम्ही काहीच करत नाही, आणि ज्यानं आयुष्यात तुमच्या परिवाराच्या आडवं कधी येण्याचा प्रयत्न केला नाही, कधी तुमची स्वप्नात निंदा केली नाही, तो त्यांना त्रास देतो. आमच्याकडं पहा, ती माझी बायको रडते, विधवा झाली ती, बघ काय चूक आहे तिची. पर फक्त तुझी बायको परत मिळावी म्हणून हा जर आटापिटा असेल तर तुला देव कोणी म्हणायचं? तुझी बायको परत मिळण्याकरता माझी बायको मारतो. बरं माझ्याशी वैर करतो याचं मला काही वाईट वाटत नाही. माझ्याच रक्तातल्या माझ्या भावाशी मैत्री करतो ना, तेच रक्त तुला मैत्रीला चालतं, तेच रक्त तुला विरोधाला चालतं. पटतं का तुला? मारलं का मला त्याचं उत्तर दे. माझी बायको विधवा झाली, देव म्हणतो स्वतःला, का मारलं बोल? माझ्या भावाशी मैत्री, माझ्याशी वैरत्व, त्या हनुमंताशी भक्ती, काय तुझे? अरे तुझी बायको परत मिळवी म्हणून माझ्या भावावर विश्वास टाकत असशील, त्याला विचार त्याची बायको कुठे? अरे जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही तो तुझे काय आणून देईल रे परत? पण इतका अट्टाहास आणि इतका आटापिटा आहे का तुझ्या पत्नी करता तू करतो हे म्हणून आम्हाला काही बरं वाटत नाही. का मारलं त्याचं उत्तर दे. भगवान म्हटले का मारलं? एका वाक्यात सांगू का? वेळ कमी आहे बाबा वाली, सांग ना तुला का मारलं? सुग्रीवाला का मित्र केलं? हनुमंताला का भक्त केलं? याचं एकच कारण, शबरी म्हटली मार म्हणून मारला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून केला, आणि शबरी म्हटली भक्त कर म्हणून केला. मी देव जरी असलो तरी माझं ठरलेलं आहे, संत म्हणती तेथे भाव. इतकं विशेष आहे. अरे देव आहे जगाचा मालक, पण संतांच्या एका वाक्याच्या विरोधात जीवन जगत नाही. तुम्ही आपण आपल्या तुमच्या बॅटरी का चमकून बघू आपण काय चाललंय. विधी निषेध नेनती एक निष्ठा धरून चित्ती. संत जीवनाचं विशेष आहे, ते निष्ठेने परमार्थ करतात, आणि निष्ठेच्या आधारावर, विधी निषेधाला जीवनात थारा न दिल्याच्या आधारावर, प्रतिमेच्या देवतेच्या पूजेच्या आधारावर, संत म्हणते तिथं भावनेच्या आधारावर, शुद्ध भावनशील जीवनाच्या आधारावर आणि पवित्र हृदयाच्या आधारावर, या 6 गोष्टीच्या आधारावर त्यांना मिळतं काय? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने तैसे देवा, तुका मने तैसे देवा, तुका मने तैसे देवा, तुका लागे त्याचा भावा, होने लागे त्याचा भावा, पूजी प्रतिमा.
म्हणती तेथे भाव भाव संत म्हणा संत म्हणती तैसे देवा
ओने लागे त्यांच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव झालेली सेवा आदिशक्ती जगन्माता चित्कला मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. तुम्हाला एक जाहीर विनंती करतो सगळ्यांना, जसे तुम्ही ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याला आले असेच तुम्ही मुक्ताबाईच्या सुद्धा समाधी सोहळ्याला सगळे येत जा. एक वारी करा मुक्ताबाईची वर्षातून समाधी सोहळ्याची. दशमीला मुक्ताबाईचा समाधी सोहळा असतो वैशाखात, शुभ वैशाख मास. दशमी निर्मळ, उष्णकाळ फार तापत असे, प्रचंड उष्णतेची लाट असते, पण तुम्ही या त्यावेळेला स्वतः निवृत्तीनाथ, स्वतः पांडुरंग परमात्मा, नामदेवराय आदी करून सगळे संत मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला हजर असतात. आपण आलं पाहिजे. मुक्ताबाईकडे गेल्याचा आनंद ज्ञानोबाऱ्यांना खूप जास्त होईल, म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे. हेच चला 22 मेला यावर्षी मला असं वाटतं मुक्ताबाईचा समाधी सोहळा येतोय. आपण सगळ्यांनी यावं. खूप मोठं आईसाहेबांच्या मंदिराचं काम चाललेलं आहे. जवळजवळ 100 करोड रुपयाचा पर्यटनाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यातून निधी आम्ही वळवलेला चांगल्या पद्धतीनं, आणि तो खूप मोठा दरबार आईसाहेबांचा सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळेल. आवर्जून तुम्ही एकदा या आणि तुम्हाला ती स्थळ, ती सगळा तो परिसर, तापी मातेचा, पूर्णेचा, चांगदेव महाराजांच्या तपश्चर्यानं पवित्र झालेल्या भूमीत तापेचा आणि पूर्णेचा संगम आहे. त्यामुळं खूप देखणा परिसर आहे. आता एक काही दिवसापूर्वी जवळजवळ 13 करोड रुपये आम्ही बोटेतून समाधी म्हणजे सिद्धभूमीला चांगदेवला जाता आलं पाहिजे याची व्यवस्था सरकार करत आहे. त्यामुळं खूप चांगला विकास तिथं होतो आहे. आपण आवर्जून मुक्ताईनगरला यावं अशी विनंती करतो. आणि आदरणीय श्रद्धेय गोरे महाराज यांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. खूप चांगला सोहळा, अत्यंत कष्टातनं आपण ही संस्था इथं उभी केली. जवळजवळ 125 विद्यार्थी आहेत. खूप तयारीची मुलं संस्थेमध्ये आहेत आणि वारकरी परंपरेच्या आचारसंहितेत खरं तर संस्था चालवणं आताच्या काळात अवघड आहे. पण त्या सगळ्याच कसोटीला महाराज पूर्णतेला जात आहे. मला असं वाटतं 2 दशकं झाली ना महाराज संस्थेला. 19 म्हणजे पुढच्या वर्षी 2 दशकं पूर्ण होत आहेत. 20 वर्ष संस्थेला पूर्ण होत आहे. हा सामान्य कालावधी नाही आहे. तुमच्यावर माऊलींची कृपा आहे. ती अशी सदोदित कृपा आपल्यावरती राहो ही प्रार्थना करतो आणि मुक्ताबाईच्या चरणी ही सेवा सुपूर्द करतो. मोठ्या प्रेमानं म्हणा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. सूचना झाल्याशिवाय कृपा करून एक 5-7 मिनिट आपण जागा सोडू नका अशी विनंती. महाराज द्या सूचना तुम्ही.